नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर आता दसऱ्याची आपली साफसफाई सुरू झालेली आहे। तर ही बघा, हा जो माझा टिप आहे, तर 1 वर्षापासून हा ठेवून दिलेला होता। तर मागच्या वर्षी दसऱ्यामध्येच मी याला घासून स्वच्छ करून ठेवलं होतं, पण बघा तो किती काळा कुट्ट झालेला आहे। तर हे बघा, हे असं हे लिक्विड आहे। मी हे लिक्विड मागवलेलं आहे ऑनलाईन। तर म्हटलं आता आपण ह्या लिक्विडचा यूज करून बघूया। बरेचसे असे व्हिडिओ बघितले होते, पण असं वाटायचं की आपण हे व्हिडिओ बघतोय तर जाहिरातीसाठी असं दाखवत असते की यानं खूप साफ होतं म्हणून, पण तसं नाही आहे। खरंच हे लिक्विडनं साफ होतं आहे। असं पितांबरीनं येणं पण आपले हात पण असे खराब होऊन जातात पितांबरीनं। तर त्याच्यासाठी हे लिक्विड खूप छान आहे। आणि ह्या टिपावरती बघा तुम्ही, एकदम असे काळे कुठं डाग पडलेले आणि ती चिकट झालेली आहे। आणि आपले डेलीचे तर जे आपले देवाचे जे वगैरे जे भांडे जे असते ना, ते तर इजी निघून जातात। पण आता ही बघा किती काळा कुठं टीप झालेला आहे बघा हा। तर आता हा पण यानं आपल्याला ह्या लिक्विडनं साफ करायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते कसं साफ करायचं ते। थोडंसं असं लिक्विड टाकलं आणि हे बघा असं घासणीनं जे आहे ना, तर घासायचं, म्हणजे तारेच्या घासणीनं नाही घासायचं। याची जी घासणी असते ना, तुम्ही पंचनं घासलं तरी पण चालतं किंवा हातानं चोळलं तरी पण चालतं, पण हातानं चोळल्यापेक्षा मी असं यानंच हे करू लागलेले आहे। तर हे बघा, आता झाकण पण बघा तुम्ही किती हे झालेलं आहे त्याचं। तर त्याच्यावरती हे बघा मी थोडंसं लिक्विड टाकलं आणि वरतून असं त्याला नुसतं असं चोळून घ्यायचं, व्यवस्थित असं साफ करायचं आणि त्याचा फेस पण होऊन जातो। म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला नंतर साबणानं वगैरे पण धुवायची काही गरज नाही आहे। हे बघा असं साफ, फक्त त्याला असं एकसारखं असं एक घासून थोडंसं जोर देऊन हे करावं लागतं, घासावं लागतं, मग त्याच्यामुळं ते निघून जातं। पण पितांबरीपेक्षा मला तरी असं छान वाटलं हे, आणि लवकर पण साफ होऊन जातं। आणि पितांबरीनं पण कसं होतं आपले याला म्हणजे माझ्या पितांबरीनं जर घासलं ना, तर माझे बोट असे चिरल्यासारखे होतात। म्हणून म्हटलं हे लिक्विड आपण बघूया यानं होतं कसं। आपण ह्या लिक्विडनं असं छान असं साफ झालेलं आहे। हे बघा, आता घासून मी हे केलं तर त्याचा बघा ते पूर्ण जे काळं जे झालेलं होतं ना, ते पूर्ण निघलेलं आहे बघा। हे बघा त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं जे हे निघतं आहे ना, त्याच्यामध्येच ते पूर्ण काळापणा असं निघून जातो आहे। कारण मी व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये केलेला आहे, कारण नाही तर घासूस तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता। त्याच्यामुळे मी असा हा व्हिडिओ जे आहे तो थोडासा असा स्पीडमध्ये केलेला आहे। हे बघा, आपलं जे झाकण आहे टिपचं किती स्वच्छ निघलेलं आहे। आणि ती स्कॉच ब्राईटची जी घासणी असते ना, तर त्याला थोडंसं घासायचं त्याला, म्हणजे आपल्या हाताला पण लागणार नाही आणि ते पण एकदम स्वच्छ निघून जातं। हे बघा, आपलं जे झाकण आहे किती काळं झर झालेलं होतं, तर एकदम व्यवस्थित निघलेलं आहे बघा। आणि तांबे पितळाचे भांडे अशी घासले ना, पितळाचे भांडे पण खूप छान निघतात। आता नवरात्रामध्ये आपले तर सगळेच तांब्याचे भांडे, पितळाचे भांडे वगैरे घासायचे असते ना, तर हे लिक्विड खूप फायदेशीर आहे। मला तर खूप आवडलं, म्हणजे कारण की मी पहिल्यांदाच यूज करते हे लिक्विड आणि त्याने इतकं स्वच्छ निघतं आहे ना, तर मग निघाल्यानंतर आपल्याला पण असं वाटतं की आपण घेतलं पण आपण फसले गेलो नाही आहे। तर छान असं उपयोगाची वस्तू आहे ही, म्हणून मी तुमच्याशी शेअर केली की बाबा तुम्हाला जरी घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता, की असं काही हे नाही आहे, निघतं आहे त्यांना। हे बघा, आपले टिपचे पण जे काळे डाग होते ना, ते काळे डाग पण हे बघा पूर्णपणे असे काळे डाग निघून गेलेले आहे। आणि टिप पण आपला असा एकदम स्वच्छ झालेला आहे। हे बघा किती चमकू लागला आहे। आणि त्यालाच आपण असं घासत राहिलो ना, तर मग त्याचा ऑटोमॅटिक असा फेस होतो आहे बघा। तसंच ती आतल्या साईडनं पण असाच काळा झालेला आहे आणि खालच्या साईडनं पण इतका काळा झालेला आहे। कारण ते ठेवल्यामुळं ना, त्याला अशी चिकट डाग पण अशी खूप पडलेली होती, म्हणजे असं हात लावलं तर पूर्ण टीप असं चिकट लागत होतं ते। हे बघा, आपलं टीप पण बघा किती छान आणि स्वच्छ निघलेलं आहे।
तर मी आज डबे पण घासायला काढले होते, मोठी टीप घासताना तुमच्याशी शेअर केलं आणि डबे माझ्या अगोदरच घासून झालेले होते. हे बघा डबे घासून, आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे उन्हाला काही ठेवता नाही आले. मी फॅनच्या हवेलाच असे घरामध्येच ठेवलेले आहे आणि सगळा पसारा काढला. आता हे डब्यामध्ये सगळं भरून ठेवायचं. घासून आता हे वाळलेले आहे डबे. आता याच्यामध्ये जे सामान डब्यामधलं आहे ते काढून ठेवायचं, ते भरून ठेवायचं त्याच्यामध्ये. इकडं बाकीची क्लिनिंग झालेली आहे माझी. आणि हे कपाटामधले जे डबे जे आहे ना, तर मग मी ते अशा बरण्या वगैरे पण इकडं घासून त्याच्यामध्ये पण डाळी वगैरे भरून ठेवलेले आहे. आणि इकडं पेपर वगैरे टाकून आता मला ते डबे पूर्ण तिथं लावून द्यायचे आहे. तरी त्याच्यातलं आणखीन खालचे जे डबे आहेत ते मी घासले, बरण्या पण घासल्या, पण खालची साईड जी आहे ना, ते बघा इथं किती हे आहे, तर हे घासायचं राहिलेलं आहे माझं अजून. ह्या बरण्या ह्या छोट्या छोट्या, आणि संसार म्हणलं तर सगळ्याच वस्तू आपल्याला लागतात, छोटं छोटं काही पण ठेवायला. तर अजून हे साफ करायचं राहिलेलं आहे. आणि इकडं खाली मी आता डबे वगैरे ठेवून देणार आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.